भाई साहब. बर रस्त्यात ॲडव्हेंचर चालू आहे आमचं. अजून नाशिक यायचं आहे. समोर बघ काय येतोय उलटा, धुक्यात उलटा बाबा रे. हॅलो, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि ही आहे आज आमची टीम आणि आम्ही चाललो ओंकारेश्वरला आणि तिकडून उद्या उज्जैनला जायचं आहे. रोड ट्रिप. ही एक गाडी आहे आणि ती एक गाडी आहे. बघूया आता कसं होत आहे. स्टे ट्यून्ड. खूप लेट झाला आम्हाला निघायला. 5चा कॉल टाईम होता, 7:30 झाले तिथंच. आम्ही आत्ता आहोत इथे नाशिक रोड, ठाणे. आता फुल करायची आहे. फुल करना है. पावर. हाँ, पावर नहीं, नॉर्मल सादा सादा. फुल करना है लेकिन कार्ड. ओके. हो नाही नाही करून घेऊया ना, परत लपडे नको. जाईल तेवढं बघूया. 1015 करू. 1015 करू. नॉर्मल आहे ना. नाही क्या हो गया. आता आम्ही आहोत कसारा घाटाच्या इथे आणि नाश्ता करायला बसलोय. नक्की या. मिसळ खायला आणि गरमागरम भजी पाव खायला. गेल्या वर्षी पण याच आम्ही इथंच बसलो नाश्ता करायला. एवढ्या लेट नव्हतं पण सकाळी बसलो होतो. जाता हा पॉईंट झालेला आहे आमचा. फिक्स झालेला आहे. फिक्स झालेला आहे. आता उद्या टाकतो. सो नाश्ता करून घेऊया. नाश्ता म्हणजे मोस्ट ऑफली डिनरच आहे हा. पण त्याच्यानंतर मग आता रात्री खूप लेट होतं. 10 इथेच वाजतात आम्हाला. सो त्याच्यानंतर पुढे जाऊन बघूया काय भूक लागली तर ऑन द वे. नाही तर अजून आम्हाला जायचं 600-400 किलोमीटर. आमचा डिनर आलेला आहे आता. मिसळ पाव आम्ही आता खाऊन घेतो आणि मग पुढे चालतो. रोहन शेट करतात आमचे रेकॉर्डिंग फोटो. असतं येऊ काय असतं हे थोडं आम्हाला पण सांगाल. सांग जरा. चांगलं बोले. कसं 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 खायची मिसळ, कशी खायची असते बघू टेस्ट करून. ही कुठली मिसळ आहे? शेव मिसळ आहे. रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही आता स्टार्ट केला आहे कसारा घाट चढायला. हे आहे घाटाचे वळण. मी बॅकसीट घेतली. रोहन ती गाडी चालवतोय. इकडे तेजस बसलाय आणि
रात्रीचा कसारा घाट चालू आहे आमचा. पूर्ण भयान अंगार आहे, पूर्ण ट्रेन आहे इकडे काहीच दिसत नाही. मस्त सामसून 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 चाललंय. काय दिसत आहे, काळा काळा आहे. जाऊ दे. टाक 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 टाक. पळव. घाट संपला आणि धुकं चालू झालंय पूर्णावर. काय हे म्हणजे क्लायमेट चेंज एवढं म्हणजे काही दिसत नाही आहे. लिटरली लाईट सगळ्या ब्लर ब्लर दिसत आहेत. आणि फुल क्लायमेट चेंज असं वाटतंय महाबळेश्वरला आलोय. एवढं थंड असतं. महाबळेश्वर नाही तर हे इगतपुरी आहे. हा महाबळेश्वर नाही पण हे आता इगतपुरी आहे. हा अजून नाशिक यायचं आहे. समोर बघ काय येतोय उलटा. धुक्यात उलटा बाबा रे. नाशिक 30 किलोमीटर आहे, इगतपुरी 3 किलोमीटर आहे. इथून नुसती धावा धाव आहे, नुसती धावा धाव आहे, नुसती धावा धाव. बाबा रे याला बोलतात वातावरण. हा नुसतं वातावरण आहे हे. वातावरण भाई. गाडी आहे माग. काय काय स्लिप मारतोय ना. हवा कमी आहे त्याच्यामध्ये. बघू पुढं पेट्रोल पंप असेल तर करूया. मग मला 3 वेळा घसरला होता. काय झालं. थांबलो इथे आम्ही इगतपुरीच्या इथे टोल नाक्याच्या इथे. थोडीशी गाडीचं बघूया टायर काय थोडंसं वाटतंय. स्लिप मारतोय गाडीचं. तो पंक्चर देखो ना डबल प्लॅन. आणि काय हवा कमी आहे गाडीमध्ये. हे सेट बिझी आहेत चॅट करायला. कोण आहे मला ते तरी सांग. कुणासोबत बोलतो तेवढा. हां अरे तेवढा धीर धरवत आहे गाडी चालवत आहे तर. कोण आहे हा. माझ्या हातामध्ये एवढा पसारा आहे आणि तू बोल डबलला लाव. आय थिंक पंक्चर आहे. तो बघूया. अरे काहीतरी लागला आहे तो बघ ना. झोपलेलाच आहे. केवढा केलाय बघ तू भाई साहब.
मला वाटलाच. खेळा गेला आतमध्ये. पंक्चर आहे. झालाय पंक्चर काढून झालेला आहे. आवड्या कसं वाटतंय पंक्चर हा गाडी पंक्चर झाल्यावर कसं वाटतं? एक नंबर. नादच नाही करायचा, आपली गाडी आपला माणूस. तो आता निघतो आम्ही इगतपुरीवरून पुढे. आता रुटीन नाशिकवरून मग त्याच्या पुढचा रस्ता पकडू. नाशिक 10-15 किलोमीटर आहे. सो एक्साइटमेंट बघा. तुम्ही पण नक्की या. फक्त व्हिडिओ बघू नका. लाईक आणि सबस्क्राईब करा. असा आठवणीने लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नक्की सांगा. सबस्क्राईब करा. लाईक नंतर करा, पहिलं सबस्क्राईब करा. तो लाल बटन आहे ना, दाबा. फार फिरून काढा. अचानक भयानक आमचं झालेलं आहे एक ब्रेकडाऊन सीन इथे रस्त्यामध्येच. आणि गाडी इलेक्ट्रॉनिक्स काहीतरी प्रॉब्लेम देते. बॅटरी लो दाखवते. आता फुल चार्ज तर होती मग, आता परत लाईटच लागेल. तुझ्याकडेच आहे. नाही चावी हेच नाही देते, करंटच नाही देते त्याच्या. ऑन पण ना. आम्ही आता इथे आलो सावित्रीबाई फुले चौकामध्ये, नाशिक मुंबई नाका. आणि हा खूप छान असा स्मारक बनवलेला आहे सावित्रीबाई फुलेंचं आणि ज्योतिबा फुलेंचं. खूप छान स्मारक बनवलेलं आहे. वेलकम टू नाशिक. हालत खराब आहे आमची. हालत म्हणजे मळलेले कपडे आहेत सगळे. पण जाता जाता रस्त्यामध्ये चांगली स्मारक दिसलं, सो आम्ही बोललो की बघूया, थोडेसे व्हिडिओज काढूया, फोटोज काढूया. काय कसं आहे आणि कसं आत्तापर्यंत कसं वाटतंय? एक आवाजपासून क्षण इथे आम्ही पाहू शकतो. नुकतेच आता आपण केवळ पोहोचलेलो आहे नाशिक 90 किलोमीटर करून कसं वाटतं? नक्कीच पहिला टप्पा झालेला आहे आपला. नेक्स्ट टाइम आम्ही एमईटीवरती ट्राय करूया. ही गाडी आम्ही अशी चालू ठेवली आहे. जरा तिने प्रॉब्लेम दिला तर आम्ही ट्रायल बेसवरती बघतोय आता काय कसं व्हायचं ते. पण बघूया काय बोलतो. तुला शिकायचं आहे हे कसं करायचं आहे ते. हे बघ आम्हाला आता इथे एक जण भेटला जस्ट आता जाताना. तो डायरेक्ट काय सांगतोय की नाशिक आहे भाई, मुंबई नाही आहे. पण त्याला रोहनने असं उत्तर दिला की नाशिक आहे म्हणून तर आम्ही शांत आहे. मुंबई असली तर तुला याचं काय सांगितलं असतं ते नक्कीच तुला दाखवून पण दिलं असतं आम्ही.
नाशिक आहे म्हणून तर आम्ही शांत आहे. मुंबईच्या बघूचा राग घ्यायचा नाही भाई, समजलं का? चांगल्या बघे हे काय खायला हवंय? आम्ही थांबलोय जकात नाक्याला नाशिकला आणि चहा ब्रेक चालू केला आहे आमचा. बघूया थोड्या वेळाने कुठे थांबायचं आहे. पुढे गाडीचा प्रॉब्लेम तर चालूच आहे, तो उद्या सकाळीच तो सॉल्व्ह होईल काय व्हायचं तर. पण आता चहा एन्जॉय करूया थोडासा. क्रीम रोल घेतले ना कुठे? तेजाच्या बॅगमध्ये आहेत क्रीम रोल. ते खायचं होतं क्रीम रोल. ते छान आहे चहा, मस्त मसालेवाला चहा आहे. 2:30 वाजता. आता आपण पाहू शकता लॉंगची ग्रेट रोहित कळसकर यांची नक्की काय पाहू शकता. कसं मगाशी केलंस तू? कसं 7:30ला काय? ते आम्हाला 7:30 वाजता निघायचं. 7:30 वाजता मी निघालोय. आम्हाला निघायचं होतं 5 वाजता. यही तो झोले इसमें सब डॅमेज आहे. होन बोलतोय अजून आपण इथंच आहोत. त्या म्हशीच्या गाडीत असायला पाहिजे. 550 किलोमीटर जायचं होतं आज. आत्ताशे झाले 200-250 किलोमीटर झालेत आपले. 300 किलोमीटर कधी होणार? गाडीची ड्रायव्हिंग त्याच गोष्टीचं मला टेन्शन आहे. आता आम्ही उद्या किती वाजता पोहोचू? सुट्टी आहे 2 दिवसाची. 2 दिवसाची सुट्टी आहे आणि अजून आम्ही आता वाजलेत 1 मिनिट 2:45 आम्ही आता इथे बसलोय हॉटेलला नाश्ता करण्यासाठी. तुम्ही जे इच्छुक असाल तर तुम्ही येऊ शकता. आम्ही काय नाही बोलत नाही आहे त्यामध्ये. ॲड्रेस टाकून दे. हां, पण तुम्ही मुंबईत ना नाशिकमध्ये या त्यासाठी. आपण नाशिक मागे सोडला कधी? आपण नाशिक कधीच सोडला मागे. नाशिक मागे आपण सोडलेलं आहे. त्यात ये जगह का नाम क्या है? एरिया का नाम क्या वाद नाही आहे. है? चिचुआ कहाँ पे आता है? ये आगे चिचुआ. असं त्याचं लागेल. कशाच्या आगे बोलतो तू? चिचुंदर के आगे चिचुआ. चिचुंदर के आगे चिचुआ. तेजस आहे ना फुल फायर झालाय. आता ही कॉमेंट्री ऐकायला ना खूप मजा येणार आहे. आणि साहेब जेवण आलेलं आहे मस्त पैकी. काय पाहिजे तुला? देशी घी. देशी घी पाहिजे. लोकेशन मस्त आहे. हे हॉटेल मस्त आहे, छान. हॉटेलचं नाव काय आहे? हॉटेल रघुवीर हॉटेल. आणि हे मस्त एकदम हायवेला टच आहे एकदम. म्हणजे कसं काय वेळ लागत नाही. रघुवीर हॉटेल एकदम डायरेक्ट बाजूला आल्याच आहे. एवढा पसारा काढलाय आम्ही आता. ते बघ Mr. Fuzzy.